आपला आवाज कोकण 24 तास। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कोकण खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाच आहे हे आजच्या नगर परिषदच्या निकालावरून सिद्ध झाल्याचं मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे। रत्नागिरी जिल्ह्याबद्दल निकाल लागलेला तुमचं अभिनंदन। काय सांगाल रत्नागिरीच्या निकालाबद्दल, रत्नागिरी जिल्ह्याच्या निकालाबद्दल? काल देखील दुपारी मी स्टेटमेंट अशी दिली होती की आजचा निकाल हा महाविकास आघाडीचा निकाल लावणारा असेल। त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळाले आणि मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या समस्त आमच्या मतदारांना धन्यवाद देईन। त्यांच्या अपेक्षा नगरपालिकेच्या विकासाच्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील। राज्यामध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष आणि शिवसेना 2 नंबरचा पक्ष आहे, पाहायला मिळते कसं बघता याच्याकडे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक होती आणि यामध्ये देखील माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व हे जनसामान्यांचं नेतृत्व हे सिद्ध झालंय। आणि तुम्ही बाकीचं ज्यावेळी आपण आकडेवारी बघतो ते युबीटी किती नंबरला गेली ते देखील आपण बघणं गरजेचं आहे। जी युबीटी आजपर्यंत 1 नंबर 2 नंबरला असायची या युबीटी 7 नंबरला आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद काय आहे ही पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नागरिक भागानं दाखवून दिलेली आहे। आणि आमचा एकच स्टेट आहे गरिबांचा, तो भरत स्टेट आहे आणि भरत स्टेटनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणीच करायचा नाही। कोकणात शिवसेनेचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची लाट आली असल्याचं पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे निवडणूक निकालानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि सर्व निकालांबद्दल समाधान व्यक्त केले। दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणी परत करायचा नाही। श्रीवर्धनमध्ये देखील आम्ही जिंकलो, महाडमध्ये देखील आम्ही जिंकलो, कर्जतमध्ये देखील आम्ही जिंकलो, सिंधुदुर्गमध्ये देखील आमचा रिझल्ट चांगला आहे। त्याच्यामुळे या कोकण पट्ट्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की वंदनीय बाळासाहेबांनंतर इथल्या सगळ्या शिवसेनेचा विश्वास हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। आता विरोधकांवर टीका कशासाठी करायची? आम्ही चांगली कामं केली आणि आम्ही चांगली कामं करणार आहोत या भावनेनं आम्हाला विरोधकांनी निवडून दिलेलं आहे, जनतेनं निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे विरोधकांनी जी काय आमच्यावर टीका केली ती निवडणुकीची होती असं आम्ही समजतो आणि त्यांना जे काय उत्तर द्यायचं आहे ते नुसतं रत्नागिरी शहरानं नाही तर अख्ख्या जिल्ह्यानं दिलंय आणि पालकमंत्री काय करू शकतो हे अख्ख्या जिल्ह्यानं विरोधकांना दाखवून दिलं। उद्धव ठाकरे जवळपास 5 नंबरवरती गेलेली पाहायला मिळते। आता ते 5 नंबरला गेले तर आम्ही काय करणार? शेवटी नेतृत्व हे सर्वसामान्यांमध्ये जावं लागतं, घरातनं बाहेर पडावं लागतं आणि शिंदेसाहेब हे घरातनं बाहेर पडले म्हणून महाराष्ट्रातला 2 नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना पुन्हा एकदा पुढे आला। रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष महायुतीच्या 32 पैकी तब्बल 29 जणांनी विजय संपादन केल्याचे वृत्त मतदान केंद्राबाहेर समजतात महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत जंगी मिरवणूक काढली।
रत्नागिरीकरांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, असे मत नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाल्या आणि आपण जनतेच्या मनातील विकास करणार अशी ग्वाही दिली. विजयी झालेला आहात, काय सांगाल, काय भावना आहे? खूप आनंद झालेला आहे. महायुतीचा चांगला दणदणीत विजय झालेला आहे. आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि या रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी मला दिलेली आहे आणि नक्कीच रत्नागिरीकरांनी आम्हाला चांगल्या मताधिक्याने विजयी केलेला आहे आणि जनतेने ज्या विश्वासानं आम्हाला निवडून दिलेला आहे, नक्कीच जनतेच्या मनात जो विकास आहे तो चांगल्या प्रकारे विकास करून आम्ही नक्कीच त्यांनी दिलेलं जे मत आहे ते सार्थकी ठरवू. विजयी झालेले आहेत. रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत पती पत्नी म्हणून विजयी झालो. विजय खेडकर आणि वैभवी खेडकर यांनी विजयाबद्दल समाधान व्यक्त केले आणि आपल्यावर जो नेते मंडळींनी जो विश्वास टाकला आहे त्याबद्दल नेत्यांचे आभार मानले आणि प्रभागातील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. स्वप्नील, रोहित, दोन मिनिट. शिवसेनेचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, राजापूरचे आमदार किरणशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीने जे आम्हाला उमेदवार दिली आणि आज निकालच्या दिवशी मी सर्व महायुतीचे पदाधिकारी, सर्व शहरातील माझे शुभेच्छुक, हितचिंतक, भैरीभाऊची कृपा आणि समस्त प्रभागातील मतराजाचे मनापासून आभार मानतो. माझा प्रभाग, माझे प्रश्न हे समजून मी असेल, वैभवी असेल, आमचे सर्व सहकारी सर्वांना घेऊन ज्या ज्यावेळी मंडळी आम्हाला आवाज देतील त्यावेळेला धावून येणार आणि सर्वांचे प्रश्न प्रामुख्याने सोडून ज्या पक्षाने मला उमेदवारी दिली आम्हाला त्या उमेदवारीला आणि ज्या मतदाराजाने आम्हाला विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाणार नाही याच्या आज नगरपेच्या निकालच्या दिवशी खात्री देतो आणि वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे उदयजी सामंत साहेब तसेच किरण भैया सामंत साहेब यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिलं आणि त्यांच्या ह्यानी आम्ही आज दोघंही 600च्या लीडने पुढे आहोत आणि त्याचा आभार म्हणून मी आमचे मतदारांचे आभार मानते, माझे कार्यकर्त्यांचे आभार मानते आणि जे पदाधिकारी आहेत त्यांचे मी निमित्ताने आभार मानते. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.